सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या 20 मार्च स्वामींचा प्रगट दिन। उद्याच्या दिवशी प्रत्येक जण मठात किंवा केंद्रात जाऊन आपली सेवा करत असतो। शिवाय मठात आणि केंद्रात जरी गेलात तरी पण आपल्या घरात जर का स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल तर ह्याच्यावर सुद्धा सेवा ही झालीच पाहिजे। उद्याचा दिवस दिवाळीपेक्षा जास्त मोठा प्रत्येक भक्ताला वाटत असतो। उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे वर्षभरात जर का एखादी सेवा तुमच्याकडून राहून गेली असेल किंवा तुम्हाला नवीन सेवेला सुरुवात करायची असेल, उद्यापासून तुम्ही नक्कीच करू शकता। उद्याचा दिवस तुम्ही कुठलीही सेवा करू शकता, पूर्ण दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत। उद्या अक्कलकोटला सुद्धा महाराजांच्या दर्शनासाठी जवळजवळ 22 तास मंदिर उघडं ठेवण्यात आलेलं आहे, अशी मी सुद्धा बातमी वाचलेली आहे। मठात किंवा केंद्रात तुम्हाला जमलं नाही जायला किंवा खूप लांब आहे, जसं माझ्याकडे केंद्र नाही तसं तुमच्याकडे पण केंद्र नसेल, कुठे तुम्ही खेडापाड्यात राहत असाल तरी पण घरात बसून सेवा करणं खूप गरजेचं आहे। सेवा कशी करायची, सेवा काय करायची हे आपल्या हातात असतं। सेवा किती वेळ करायची हे सुद्धा आपल्या हातात असतं। पूर्ण मनापासून सेवा करा। मन जर भटकलं तर कुठलीही सेवा भगवंतापर्यंत पोहोचत नाही असं म्हटलं जातं। त्यामुळे पहिलीच सेवा करताना चित्त एकाग्र करा। मोठे दीर्घ श्वास घ्या, श्वासावर लक्ष केंद्रित करा, त्यानंतर सेवा करायला सुरुवात करा। नक्कीच ही सेवा भगवंतापर्यंत पोहोचेल, आपल्या स्वामींपर्यंत पोहोचेल। स्वामी 24 तास आपल्या सोबत असतात हे नेहमीच आपल्याला माहिती आहे, परंतु उद्याचा दिवस जो आहे हे स्वामी तत्व आपल्या पृथ्वी तळावर 1000 पटीने जास्त असतं असं म्हटलं जातं, आणि त्यामुळेच आपल्याला उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि सेवा करणे खूप महत्त्वाचं आहे। सेवा कुठली करायची आहे सांगते का? साध्यातल्या साधी, सोप्यातल्या सोपी आणि आपल्याला जी फटकन करता येईल अशीच सेवा उद्या करायची आहे। सेवा करत असताना मन भटकणार नाही ह्याची काळजी घ्या। सेवा आपल्याला सकाळी कुठल्याही वेळेला करता येईल, अगदी ब्रह्ममुहूर्तापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही सेवा करू शकता। सेवा 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृत मध्ये 1 ते 21 अध्याय आहेत, ते तुम्हाला एका वेळेलाच करायचे आहेत। बघा, काहींची मुलं जर लहान असतील तर त्यांनी 3 वेळेला दिवसातून केला तरीही चालेल, परंतु जी चांगली लोक आहेत, ज्यांच्या आरोग्याला काहीही झालेलं नाही, अगदी सुदृढ आहेत, अशा लोकांनी सकाळीच उठून ही सेवा करायची। 1 ते 21 अध्याय एकदाच म्हणायचे आहेत, टप्प्याटप्प्याने म्हणायचे नाही। जर तुमचं लहान बाळ असेल तर त्यांनी ही 2-3 वेळेला सेवा केली तरीही चालेल। काही वेळेला काय होतं की आपण चांगले असतो, परंतु दुसऱ्या कामाने आपण बाहेर जातो किंवा गुंतून राहतो आणि सेवा टप्प्याटप्प्याने करतो, परंतु नाही, उद्याचा दिवस थोडासा वेळ द्या। स्वामी आपल्या सोबत 365 दिवस 24 तास आपल्या सोबत असतात, तर उद्याचा दिवस थोडासा आपण आवर्जून सेवेसाठी देऊया। स्वामी चरित्र सारामृत हा आपल्याला पूर्ण एक मांडीतून म्हणजे एक मांडी पारायण ज्याला आपण म्हणतो, ते तुम्हाला 1 ते 21 एकदाच वाचायचे आहे। त्याचबरोबर 11 माळीचा स्वामींचा षडाक्षरी मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ, हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे 11 माळी। 11 माळी जप केल्याशिवाय तुमच्यासाठी जी एक माळ आहे ही जपून होणार नाही। ह्याचा सविस्तर व्हिडिओ मी नंतर करणार आहे की 11 माळी आपल्याला जप का करायचा आहे। व्हिडिओ कंटिन्यू करत राहा किंवा प्रत्येक व्हिडिओ आल्याच्या नंतर कंटिन्यू पहा, व्हिडिओ सगळ्या माहिती दिल्या जातील। आता आपल्याला उद्याचा दिवस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मंदिरात किंवा मठात जायच्या आधी आपल्या घरातल्या स्वामींच्या फोटोवर किंवा मूर्तीवर सेवा करायची आहे। मूर्ती असेल तर पंचोपचार त्याच्यावर पूजा करा, अभिषेक करून पंचोपचार पूजा करा। बघा, उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे उद्याचा दिवस कुठलाही वेळ वाया घालवू नका। स्वामींसाठी काहीसा वेळ राखून ठेवा। स्वामींसाठी नाही म्हणता येणार तर तो आपल्यासाठीच, कारण प्रत्येक सेवा केल्याच्या नंतर आपलं मन प्रसन्न राहतं हे प्रत्येकाला माहिती आहे। स्वामी कुठल्याही लाडूसाठी किंवा पुरणपोळीसाठी भुकेले नाही, कारण स्वामींनी आयुष्यभर ज्या वेळेला माणसाचा जन्म घेतला त्यावेळेला स्वामींनी फक्त लंगोटी आणि हातात एक गोटी घेऊनच स्वामींनी पूर्ण जन्म काढला। आता ही जी सेवा आहे ही आपण करतच असतो, पुरणाचा किंवा स्वयंपाक आपण करतो किंवा बेसनाचे लाडू हे स्वामींना आवडते विषय आहेत, किंवा कांदा भाजी, बरेच लोक काही घेवड्याच्या शेंगांची भाजी असते अशा प्रकारचा नैवेद्य करतात। परंतु नैवेद्य जर आपल्याला करायचं तर आहेच, परंतु सेवा खूप गरजेची। देव हा जेवणाचा किंवा पंचपक्वान्नाचा भुकेला नाही, तर तो सेवेचा भुकेला आहे। त्यामुळे आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे। आजपासून आपण जसे सेवेकरी आहोत तसं वर्षातून एक तरी सेवेकरी आपल्याकडून घडेल ह्याची काळजी घ्या। कुणाला तरी स्वामी सेवेत आणावं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे। जशी आपण स्वामी सेवा करतो तशीच स्वामी सेवा कोणीतरी करावी।
स्वामी सेवेत येताना माझं काहीतरी चांगलं होईल किंवा माझं चांगलं व्हायला पाहिजे त्यासाठी स्वामी सेवा करू नका, तर स्वामी सेवा ही आपलं कर्तव्य आहे. स्वामी सेवा करणं हे कर्तव्य करण्यासाठी आपण स्वामी सेवेत यायला पाहिजे. स्वामी सेवा कुठेही स्वार्थासाठी करू नका, तर निस्वार्थी करा. निस्वार्थी स्वामी सेवा करत असताना आपल्याला आपण न मागता सगळं काही मिळतो, ना की मागितल्यावर मिळतो. आपल्या आधी स्वामींना माहिती आहे की आपल्यासाठी काय पाहिजे. बरेच लोक काहीतरी मिळेल म्हणून स्वामींच्या सेवेत येतात, तर बरेच लोक काहीच नको, दिलेलं आहे ते भरपूर आहे आणि जे दिलंय त्याच्यात मी समाधानी आहे अशासाठी बरेच लोक स्वामी सेवेत येतात. माझं मत इतकंच की स्वामी सेवा करत असताना आपण ज्या वेळेला स्वामी सेवा करतो त्यावेळेला आपल्याला स्वामी सेवेत आपण का आलो किंवा आपल्याला स्वामींकडून काही हवं का, तर नाही, आपल्याला स्वामींकडून काही नको. स्वामींनी आपल्याला भरपूर काही दिलंय आणि त्यासाठी धन्यवाद उद्या आपल्याला स्वामींना सांगायचे. उद्या आपल्या स्वामींचा प्रगट दिन आहे. स्वामींना धन्यवाद सांगा, कारण वर्षभर आपली खूप सेवा स्वामींनी केलेली आहे. आपल्याला स्वामी सेवा जितकी करता येईल तितकी जास्त करा आणि स्वामींचे आभार माना. उद्याचा दिवस कुणीही चुकवू नका. सुदक विटाळ जरी असेल तरी पण तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ ह्या षडाक्षरी मंत्राचा जप करा. उद्याचा दिवस महत्वाचा आहे हे मनाला ठासून ठेवा. कुणालाही त्रास देऊ नका. झालेल्या त्रासासाठी क्षमा करा. नवीन आयुष्याला उद्यापासून सुरुवात करा. नवीन सेवा उद्यापासून तुम्ही कुठलीही करू शकता. जी सेवा करतील ती सेवा कंटिन्यू करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उद्यापासून करू शकता. शिवाय उद्याचा दिवस तुम्ही कुठल्याही प्रकारचं दान धर्म करू शकता. आपल्या पितरांसाठी, आपले जे पित्र गेलेले आहेत त्यांच्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. तुम्ही दान करू शकता. थंड पाण्याच्या बॉटल किंवा जेवणाचं दान, अन्नदान आपण उद्या करू शकतो. असं तर 12ही महिने आपण दान करायला हवं, पण उद्याचा दिवस नक्कीच करा. स्वामींनी इतरांची खूप सेवा केलेली आहे. आपण सुद्धा काही सेवा गरिबांसाठी नक्कीच करू शकतो. थोडासा दान आपण आपल्या खर्चातून करायला हवा. दान केल्याने कधीही आपल्याकडून कमी होत नाही, तर आपलं जे धन आहे हे वाढत जातं. ह्या गोष्टी काही लक्षात ठेवा. पितृसेवा खूप महत्वाची आहे, त्यामुळे पितरांची सेवा करत चला. शिवाय आपल्या घरात आपण स्वामींची सेवा रोजच्या रोज करत चला. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.